नमस्कार मी ऋषिकरत मित्रांनो, जर तुम्हाला घरकुल घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आता ऑनलाईन सर्वे करावा लागतो। हा सर्वे तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे घरबसल्या करू शकता। तो सर्वे कशा पद्धतीने करायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे तर तुमच्या कुटुंबात जेवढे व्यक्ती असतील तेवढे सर्वांचे आधार कार्ड यासाठी तुम्हाला लागेल। नंतर तुमचं जॉब कार्ड लागेल। आता हे जॉब कार्ड कुठे निघतं तर हे जॉब कार्ड तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये अवघ्या 1 किंवा 2 दिवसामध्ये काढू शकता आणि त्याचा नंबर तुमच्याकडे असायला हवा। नंतर बघा, तुमच्या कुटुंब प्रमुख जो असेल, तुमचे आई असेल किंवा वडील असेल, त्यांचं पासबुक या ठिकाणी लागेल आणि तुम्हाला तुमचा एक मोबाईल लागेल। एका मोबाईलवरून तुम्ही एकच सर्वे हा करू शकता। चला तर या ठिकाणी ऑनलाईन घरकुलाचा सर्वे कशा पद्धतीने करायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात। मित्रांनो, घरकुलाचा सर्वे करण्याअगोदर या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने अगोदर घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा। जर तुम्ही घरकुलाचा लाभ घेतला असाल तर तुम्हाला या ठिकाणी हे घरकुल मिळणार नाही। घरकुलाचा सर्वे झाल्यानंतर काही दिवसानंतर त्याची यादी येईल आणि यादी आल्यानंतर तुम्हाला घरकुले दिले जाईल। चला तर या ठिकाणी आता सर्वे कशा पद्धतीने करायचं आहे बघूयात। तर सर्वप्रथम मित्रांनो, तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर ॲप्लिकेशनला या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर सर्च करायचं आहे। वरते बघा, या ठिकाणी आधार फेस अशा प्रकारे तुम्ही सर्च करा। सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक ॲप्स येईल, आधार फेस RD म्हणून। याला फक्त इन्स्टॉल करायचं। हे ॲप्स काही तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होणार नाही, काय नाही, फक्त तुम्हाला हे व्हेरिफिकेशनसाठी लागतं आहे। अशा प्रकारे याचा डॅशबोर्ड आहे, फक्त तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी 44 MBचं हे ॲप्स आहे, हे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या। आता हे ॲप्स इन्स्टॉल झालेलं आहे। आता परत यायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये आणि परत सर्च करायचं आहे प्ले स्टोअरला। या ठिकाणी आवास प्लस अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं। सर्च केल्यानंतर आवास प्लस 2024 हे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र शासनामार्फत। या ठिकाणी हे ॲप्स तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे किंवा भारत सरकारमार्फत हे ॲप्स तुम्हाला या ठिकाणी लीगल व्हेरिफिकेशन करून दिलं जातं। या ठिकाणी बघा, आवास प्लस हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या। तुमच्या मोबाईलचा जसा नेटवर्क स्पीड असेल त्या पद्धतीने ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल। आता दोन्ही ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड झाले। या ॲप्सची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली। ओपन करा। लँग्वेज सिलेक्ट करण्यासाठी येईल, या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज राहू देतो। परमिशन आहेत तर सर्व परमिशन या ठिकाणी अलाव करायचे आहेत। फाईल द युझिंग ॲप्स अशा प्रकारे अलाव करत घ्या। सर्व परमिशन अलाव करायचे। अशा प्रकारे हे ॲप्स तुमच्यासमोर ओपन होईल। आता काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे। ज्या व्यक्तीच्या नावावर तुम्हाला घरकुलाचा सर्वे करायचा आहे किंवा फॉर्म भरायचा आहे तर त्या व्यक्तीचं या ठिकाणी आधार नंबर टाका। ऑथेंटिफिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर परत परमिशन मागेल तर अलाव करा। आता या ठिकाणी इनिशियलायझेशन सुरू झालेलं आहे। तुमचं जे आधारचं ॲप्स आहे ते आपण डाउनलोड केलं होतं अगोदर, त्या ठिकाणी अशा प्रकारे येथे एक बारीकसं टिक बॉक्स दिसतो, याला टिक करायचं आहे आणि प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं। जसं तुम्ही प्रोसीड करसाल तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल, तुमचा चेहरा त्यासमोर धरायचा आणि डोळे चालू बंद करायचे। ॲटोमॅटिकली व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे। ओकेवरती क्लिक। क्रिएट अ पिन, या ठिकाणी तुम्हाला तुमचा एक 4 अंकी पिन तयार करा। कन्फर्म पिनमध्ये कोणताही पिन तयार करा, टाका, परत तो कन्फर्म पिनमध्ये टाकून द्यायचा। परत या ठिकाणी इंटर पिनमध्ये आता जो तुम्ही पिन टाकला आहे तो 4 अंकी पिन टाका आणि लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर लोकेशन विचारलं आहे महाराष्ट्र। नंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा। नंतर ब्लॉक म्हणजेच तुमचा तालुका, नंतर तुमची पंचायत, नंतर तुमचं गाव। अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकून घ्यायची। टाकल्यानंतर खाली बघा, या ठिकाणी प्रोसीड ऑप्शन दिसते, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ॲप्स ओपन झालेलं आहे। आता ॲड किंवा एडिट सर्वे 1 नंबरला ऑप्शन आहे, नंतर अपलोड करायचं। ॲड किंवा एडिट सर्वे यावरती क्लिक करा। GPS ऑन करायचं सांगितलं आहे, ओकेवरती क्लिक करा। या ठिकाणी लोकेशन ॲक्सेसमध्ये GPSला ऑन करून द्या। ऑन केल्यानंतर ॲड किंवा एडिट सर्वेवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, आता या ठिकाणी आपल्याला सर्वे भरायचा आहे। आता इंडिव्हिज्युअल माहिती ज्या व्यक्तीच्या नावावर घरकुल घ्यायचं आहे त्याचं नाव, नंतर त्यांचा आधार नंबर,
जॉब कार्डचा नंबर, आता जॉब कार्डचा नंबर अशा पद्धतीने टाकायचा, वरती सेम आहे त्या पद्धतीने तुमचं जॉब कार्डचा तुमचा नंबर टाकायचा, जो जॉब कार्ड असेल ते पंचायत समितीमधून काढून घ्या. जेंडर निवडा, नंतर तुमची सोशल कॅटेगरी SC ST काय जे असेल किंवा अदर तुम्ही सिलेक्ट करू शकता, त्यामध्ये नसेल तर तुमचं एज टाकायचं आहे, त्या घरकुल ज्या व्यक्तीच्या नावावर सर्वे किंवा घरकुल घ्यायचं त्यांचं. नंतर मॅरिटल स्टेटस काय, करंटली मॅरिड आहे की डायव्हर्स काय जे असेल ते. नंतर नेम ऑफ फादर किंवा हजबंड, वडिलांचं किंवा नवऱ्याचं नाव टाका. मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर लिटरसी म्हणजे शिक्षण वगैरे काय झालेलं आहे काहीही टाका तुम्ही, काय अडचण नाही. प्रायमरी, मिडल, सेकंडरी काय जे टाकायचं असेल ते टाका किंवा अदर सिलेक्ट करा. काही या ठिकाणी एवढं जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे. आता मी या ठिकाणी नंतर ऑक्युपेशन व्यवसाय ॲग्रिकल्चर सिलेक्ट करतो. फॅमिली मेंबर्स किती आहे तुमच्या कुटुंबात, संपूर्ण व्यक्ती किती आहे, सर्व राशन कार्डवर जेवढे व्यक्ती असेल तेवढे व्यक्ती टाकायचे. डिसेबिलिटी असेल तर यस, नसेल तर डायरेक्ट नो. नंतर या ठिकाणी बघा क्रिटिकल लायसेन्स, या ठिकाणी तुम्हाला काही आजार वगैरे आहे का, कॅन्सर, HIV काय जो असेल तर टाकायचा, नसेल तर डायरेक्ट नन ऑप्शन वरती तो तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. तर आपल्याला नाही म्हणून मी नन करतो. नंतर फॅमिली इन्कम मिनिमम 1,00,000च्या आतमध्ये तुमचं इन्कम या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे तलाठीकडील, आणि त्यावरून तहसीलचा नंतर तुम्हाला दाखला लागेल. सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी ॲड सर्वे करायचं. आता अशा पद्धतीने आता फॅमिलीचा हेड झाला आहे, स्त्री किंवा पुरुष जे असेल ते. नंतर त्यांचे मुलांचे नाव टाकायचे, त्यांचा आधार नंबर, त्यांचं जेंडर, रिलेशन त्या व्यक्तीसोबत काय आहे, त्यांची पती आहे की पत्नी आहे की मुलगा आहे की आई आहे की सण आहे, काय जे असेल ते टाकायचं. आता या ठिकाणी मी जसं या ठिकाणी आता बेनिफिशरीच्या खाली या ठिकाणी ॲड करतो आहे फॅमिली मेंबर, तसे तुम्ही त्या पद्धतीने ॲड करत घ्या. जेवढे मेंबर असतील तेवढे मेंबरचे नावं, त्यांचा आधार नंबर वगैरे, त्यांचं एज टाकायचं आहे, त्यांचं मॅरिटल स्टेटस ते विवाहित आहे की अविवाहित आहे की डायव्हर्स आहे. नंतर परत त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर की सेपरेटेड आहे, या पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. असेल तर या ठिकाणी टाकायचं, नसेल तर डायरेक्ट फॅमिली मेंबर दोनच असतील तर ॲड करून घ्या. नंतर मोबाईल नंबर, परत लिटरसी काय, या ठिकाणी शिक्षण वगैरे झालं आहे का. ऑक्युपेशन म्हणजेच काय, शिक्षण काय आहे तुमचं या ठिकाणी ते टाकायचं आहे. ऑक्युपेशन म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे खाली ऑक्युपेशनमध्ये. टाकल्यानंतर बघा तुम्ही काही या ठिकाणी सिलेक्ट करा, तुमचा जो व्यवसाय असेल ॲग्रिकल्चर असेल किंवा नन सिलेक्ट करायचं आहे, यामध्ये नसेल तर. नंतर खाली यायचं आहे परत त्या व्यक्तीला काही एनी डिसेबिलिटी आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. आणि असेल तर कोणत्या टाईपमध्ये ते तुम्हाला द्यावं लागेल, तर मी नो करतो. ॲड मेंबरवरती क्लिक करा. आता या पद्धतीने तुमच्या कुटुंबातील एक 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 मेंबर ॲड करायचे, जेवढे असतील तेवढे ॲड करत घ्या आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जी स्त्री आहे त्या स्त्रीला अशा प्रकारे बॉक्स आहे बघा, तुम्ही या ठिकाणी एक स्त्री असणं गरजेचं आहे. त्या बॉक्सला तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं. टिक केल्यानंतर खाली या ठिकाणी बघा खाली एक तुम्हाला परत ऑप्शन दिसतोय. तर या ठिकाणी आपल्या कुटुंबात समजा या ठिकाणी एक पुरुष आणि स्त्री दोनच व्यक्ती आहेत, त्या स्त्रीच्या बॉक्सला टिक करून खाली प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर त्या स्त्रीचा या ठिकाणी चेहरा घ्यायचा आहे, त्यांचे डोळे चालू बंद करायचे सांगायचे आहेत. ॲटोमॅटिकली KYC होईल. ओकेवरती क्लिक करा. आता द्यायचे बँक डिटेल कोणा द्यायचे, तर फॅमिली हेड, जे फॅमिलीचा हेड असेल किंवा मातृसत्ताक पितृसत्ताक कुटुंब म्हणतो आपण त्याला. समजा तुमचे वडील जर कुटुंब प्रमुख असेल तर त्यांचं टाका, आई असेल तर आईचं टाका. तर आपलं वडील समजा तर वडिलांचं या ठिकाणी कमर्शियल बँक सिलेक्ट करा. नंतर त्यामध्ये कोणती बँक आहे, कॅनरा बँक ऑफ बडोदा काय जे असेल किंवा RRB तुमच्या रिजनल रुरल बँक म्हणतो आपण त्याला, ते असेल तर ते सिलेक्ट. आपली कमर्शियल स्टेट बँक आहे म्हणून कमर्शियल बँक. नंतर या ठिकाणी ब्रँचचा कोड किंवा ब्रँचचा नेम या ठिकाणी टाकायचं. ब्रँचचा कोड टाकताना लक्षात ठेवायचं त्या बँकेचा IFSC कोड दिलेला आहे, यामध्ये फक्त व्यवस्थित चेकआउट तुम्हाला करणं आहे. नंतर खाली यायचं आहे बँक किंवा पोस्ट ऑफिसचा अकाउंट नंबर, बँकेचा अकाउंट नंबर, परत बँकेचा कन्फर्म अकाउंट नंबरमध्ये बेनिफिशरी नेममध्ये जसं पासबुकावर नाव आहे तसं नाव टाकायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. अकाउंट नंबर व्यवस्थित बघून घ्या आणि नाव व्यवस्थित बघून घ्या. नंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर बघा हाऊसिंग डिटेल्स द्यायच्यात आपल्याला. ओनरशिप ऑफ हाऊस, तर या ठिकाणी स्वतःच घरे ओन करा. नंतर बघा प्रिडोमिनंट मटेरियल, तर या ठिकाणी पक्का मटेरियल तुमच्या घराला ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर बघा मटेरियल ऑफ रूफ, म्हणजे वरचा जो भाग आहे तो कच्चा आहे का, पत्र वगैरे असतील तर तो कच्चा भाग आहे आपला. नंतर नंबर ऑफ रूम 1 2 काय जे रूम असतील तुमच्या किंवा तुमच्या ज्या खोल्या असतील त्या टाका. समजा आपल्या 2 खोल्या आहेत, व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायचं.
टाकल्यानंतर खाली यायचं आहे बघा, या ठिकाणी बघा लॅटरीज फॅसिलिटी, तर हे ऑप्शन काय करायचं डायरेक्टली नो करायचे, काही इम्पॉर्टंट नाही आहेत आपल्याला या ठिकाणी. हे ऑप्शन तुमच्या अकॉर्डिंग येस नो आहे, तर या ठिकाणी नो वरती सिलेक्ट करा. लॅटरीन फॅसिलिटी नाही आहेत. मेन सोर्स काय आपला इन्कमचा, तर मॅन्युअल कॅज्युअल लेबर आहेत आपण, किंवा काय गव्हर्नमेंट जॉब काय जे असेल ते टाकायचं, तर आपण लेबर म्हणून टाकूया. नंतर बघा 4 व्हीलर आहे का, 2 व्हीलर आहे का, ॲग्रिकल्चर इक्विपमेंट आहेत का, डायरेक्टली नो करायचं. या ठिकाणी काही तुम्ही टाकायचं नाही आहे. तुम्ही अपात्र होऊ शकता. किसान कार्ड क्रेडिट कार्ड असेल तर टाका, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. नंतर ॲज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का, किंवा एनी मेंबर ऑफ ॲग्रिकल्चर एंटरप्राइज रजिस्टर्ड विथ गव्हर्नमेंट आहे का, तर यस, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. कोणता एखादा मेंबर 15,000पेक्षा जास्त महिना कमवतो आहे का, तर डायरेक्ट नो करायचं आहे. एनी मेंबर प्लेइंग होम इन्कम टॅक्स वगैरे भरतात का, नंतर एनी मेंबर प्लेइंग प्रोफेशनल इन्कम टॅक्स वगैरे भरतात का, हे ऑप्शन तुम्हाला नो करायचे आहेत. 2.5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन आहे का, असेल तर येस, नसेल तर डायरेक्टली या पर्यायाला तुम्हाला नो करायचं आहे. 2.5 एकर्स और मोर, तर डायरेक्ट नो करायचं असेल तर येस, नसेल तर नो. तर आपल्याकडे नाही म्हणून मी नो करतो. 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन आहे का, तर डायरेक्ट नो करायचं असेल तर येस. नंतर विदाउट शेल्टर, तर या ठिकाणी हाऊस होल्ड विदाउट शेल्टर, तर या ठिकाणी नो करायचं आहे. नंतर बघा लिव्हिंग ऑन आल्म्स, तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नो करायचं आहे. नंतर बघा दिलं मॅन्युअल स्कॅव्हरेज, तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नो करायचं आहे. खाली यायचं बघा प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप्स, तर या ठिकाणी सुद्धा नो करायचं. हे ऑप्शन आपल्या काही कामाचे नाहीत. लिगल रिलीज बॉन्डेड लेबर, तर या ठिकाणी सुद्धा नो करायचं आहे. नंतर बघा डू यू हॅव अ लँड कन्स्ट्रक्ट द हाऊस, तुमच्याकडे जमीन आहे का घर बांधण्यासाठी, असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. नो केलं तर 50,000 रुपये तुम्हाला शिल्लक भेटतात. तर या ठिकाणी आपल्याकडे जमीन आहे म्हणून मी यस करतो. नंतर इज युअर फॅमिली गेटिंग अ फर्स्ट हाऊसिंग टाईम, पहिल्यांदा तुम्ही घरकुल घेतात का, यस, आपण पहिल्याच बारच्याने हे घरकुल घेतोय, तर इथे यस करायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. आता आपल्याला फोटो घ्यायचे. फोटो घेताना लक्ष ठेवायचं आहे, तुम्हाला 6 फोटो क्लिक करायचे आहेत त्या घराचे. तुमचं जे घर असेल ते कशा प्रकारे बघा, या ठिकाणी तुमचा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड येईल. खाली या ठिकाणी फोटोसारखा ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या घराचे 6 अँगलने फोटो क्लिक करायचे. अशा प्रकारे तुम्ही फक्त फोटो क्लिक करा. 5-6 फोटो, किंवा त्या व्यक्तीला समोर उभं करा घरासमोर, पती पत्नी दोघांनासुद्धा. रिमार्कमध्ये काहीही टाकून द्या, काही अडचण नाही. मी हाऊस टाकतो आणि सेव्ह अँड नेक्स्ट करतो. परत तुम्हाला फोटो क्लिक करण्यासाठी येईल. परत त्याच पद्धतीने फोटो घ्यायचे बघा, त्याच घराचे इकडून तिकडून अँगल चेंज करून फोटो घ्या, ॲड रिमार्क करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली यायचं बघा बेनिफिशरी वॉन्ट टू गेट इन्वॉल्व इन मॅसो ट्रेनिंग. मॅसो ट्रेनिंग वगैरे घ्यायचं आहे का, काही घेऊ नका. या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. खाली यायचं खाली तुमच्या घराचे नकाशे वगैरे दिलेत, कोणता एक नकाशा सिलेक्ट करा, काही फरक तुम्हाला या ठिकाणी पडणार नाही. तर या पद्धतीने घराचे प्लॅन्स वगैरे देण्यात आलेले. तर या ठिकाणी कोणता एक प्लॅन टिक करून द्यायचा बघा सिलेक्ट ऑप्शनवरती. मी एक फॉर एक्झाम्पलसाठी प्लॅन सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी प्लॅन सिलेक्ट झालेला आहे. डायरेक्टली खाली स्क्रोल डाऊन करा आणि प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करा. आता तुम्ही भरलेला A to Z फॉर्म आलेला आहे. वरती कोपऱ्यामध्ये डाउनलोड PDF आहे बघा, या ठिकाणी डाउनलोडवरती क्लिक करा. तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्याची PDF आता तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झालेली. आता आपल्याला काय करायचं आहे, तुमचा भरलेला सर्व फॉर्म या ठिकाणी चेकआउट करून घ्या. व्यवस्थित PDF चेक करा, बरोबर आहे का, अजूनही तुम्ही दुरुस्त करू शकता. तर या ठिकाणी मी सर्व बरोबर भरलं आहे. खाली स्क्रोल डाऊन करतो. खाली याचं डिक्लेरेशन दिलं आहे. डिक्लेरेशनच्या खाली प्रोसीड दिसतं आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. सर्वे कंप्लीट प्लीज अपलोड. सर्वे कंप्लीट झाला, आता अपलोड करायचं. होम पेजला येईल. अपलोड सेव्ह सर्वे हा ऑप्शन दिसतो आहे तुम्हाला. त्या ठिकाणी 2 नंबरचा अपलोड सेव्ह सर्वे डाटा, त्यावरती क्लिक करा. आता व्हेरिफिकेशन करायचं आहे आधारचं आणि जॉब कार्डचं. जर बरोबर असाल, तुमचं जॉब कार्डमध्ये नाव पाहिजे त्या कार्डमध्ये, तरच तुमचं हे व्हेरीफाईड होतं, तसं होत नाही. आणि जॉब कार्डवरती आणि आधारवरती नाव सेम पाहिजे. आधार व्हेरीफाईड झालेलं आहे. आता मी जॉब कार्ड व्हेरीफाईड करतो. जॉब कार्ड व्हेरीफाय होण्यासाठी तुम्हाला काही कालावधी लागू शकतो, 1-1.5 मिनिट. बघा अशा प्रकारे जॉब कार्ड व्हेरीफाय करायचं. दोन्ही ठिकाणी ग्रीन टिक आली पाहिजे, जॉब कार्ड व्हेरीफाईड. दोन्हीसुद्धा व्हेरीफाईड झालेलं आहे. सिलेक्ट वरती क्लिक करा. जसं तुम्ही यावरती क्लिक करसाल खाली यायचं. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला अपलोड रेकॉर्ड म्हणून एक ऑप्शन दिसतो आहे, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक करता लोडिंग डाटा होईल तुमचा. सर्वे तुमचा अपलोड होतं आहे. सर्वे सेव्ह सक्सेसफुली. या ठिकाणी तुमचा सर्वे हा अपलोड झालेला आहे.
अशा पद्धतीने तुमच्या घरकुलाचा सर्वे तुम्ही या ठिकाणी करू शकता। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा, त्यांना सुद्धा घरकुल घेण्यास मदत करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।